स्वामी समर्थ महाराजांची एक अद्भुत कथा सांगत आहे. एकदा अक्कलकोट नगरीत एक अद्भुत महात्मा प्रगट झाले. कोणी म्हणत ते दत्तात्रयाचे अवतार, तर कोणी म्हणत ते स्वतः परब्रह्म. मात्र एक गोष्ट खरी होती की त्यांच्या दर्शनाने लोकांचे सगळे दुःख नाहीसे होत होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचं एक वाक्य. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब शेतकरी स्वामींच्या भेटीस आला. डोळ्यात अश्रू, मनात चिंता असे त्याचे भाव होते. तो स्वामींपुढे नतमस्तक होऊन म्हणाला, महाराज, काय करू? पीक वाढत चाललंय, घरात अन्नधान्य नाही, मुलं बाळं उपाशी आहेत, काहीतरी मार्ग दाखवा महाराज. स्वामी शांत बसले होते. त्यांच्या हातात एक काठी होती. त्यांनी जमिनीवरती ती काठी मारली आणि त्याच्याकडे हसत पाऊल म्हणाले, जा बाळा, आता घरी जा. उद्या पाऊस येईल, तुझ्या घरी अन्नदानाचं कमी राहणार नाही, तसेच तुझी शेती हिरवीगार होऊन जाईल. या स्वामींच्या बोलण्याचा तिथे जमलेल्या गावकऱ्यांना आश्चर्य वाटले. त्यांना विश्वास बसत नव्हता की महाराज बोलले ते खरे होईल, आणि त्या शेतकऱ्यांना विश्वास बसत नव्हता की महाराज बोलले ते खरे होईल. पण दुसऱ्या दिवशी निरभ्र आकाशात अचानक काळे जग जमा झाले आणि पावसास सुरुवात झाली. पाऊस इतका वेगाने आला की सगळीकडे पाणीच पाणी साचलेले होते. सगळी शेती, झाडे हिरवेगार झालेले होते. सगळीकडे सगळे प्राणी, पशु पक्षी सगळे आनंदात नाचत होते. हे सगळं पाहून लोकांना स्वामीच्या चमत्काराचे एक दर्शन झाले आणि लोक स्वामींच्या चरणावर येऊन पडू लागले. स्वामी हसत म्हणाले की बाळांनो, हा चमत्कार नाही, हा शक्तीचा एक प्रसाद आहे. तुम्ही श्रद्धा ठेवा, तुम्हाला माझा प्रसाद नक्की मिळेल. कारण स्वामींचं वाक्य ते खरं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कसे म्हणून स्वामी नेहमी भक्तांच्या मागे उभे राहतात. सन 1878 साली स्वामींनी जिवंतपणे समाधी घेतली, पण भक्त म्हणतात ते आजही जिवंत आहे. अक्कलकोटला जाणाऱ्या लोकांना आजही स्वामीचे कोणत्या ना कोणत्या रूपात दर्शन नेहमी घडत असते. जय श्री स्वामी समर्थ. जय श्री स्वामी समर्थ. जर माझी ही छोटी स्वामीबोध कहाणी आवडली असल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ.